Welcome all in our today's lecture. So in this lecture we are discussing about Taylor's and Maclaurin's series or Taylor's and Maclaurin's theorem. So which is second bit from our unit number 1 differential calculus of engineering mathematics 3. So let us discuss what do you mean by Taylor's theorem. What is the statement of Taylor's theorem? Let f of x plus a be a function of x. We have given any function of x plus a, then Taylor series expansion of this function f of x plus a in ascending power of x is, so expansion of this function f of x plus a become f of a plus x into f dash of a plus x square upon 2 factorial into f double dash of a plus x cube upon 3 factorial f triple dash of a plus and so on. ओके, म्हणजे टेलर्स थेरमची जो आहे तो काय सांगतो, त्याचं स्टेटमेंट काय सांगतोय आपल्याला फंक्शन दिलेलं आहे. समजा f ऑफ x प्लस 2 चं फंक्शन दिलेलं आहे 2 into x plus 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 into x plus 2 minus 5. ओके, आणि याला आपल्याला काय करायचं, एक्सपांड करायचंय इन असेंडिंग पॉवर ऑफ x, x च्या पॉवर मध्ये याला एक्सपांड करायचं आहे. ओके, तर ते काय होणार आहे, ते होणार आहे f ऑफ a. तर या ठिकाणी a म्हणजे असणार आहे, सो हियर a इज इक्वल टू x मध्ये जो ऍड किंवा सबट्रॅक्ट केलेला नंबर आहे तो म्हणजे a असणार आहे. या ठिकाणी a म्हणजे आहे 2. ओके, सो हियर a इज इक्वल टू 2. आणि मग आपल्याला काय करायचं, ते जे फंक्शन आहे त्याचं एक्सपान्शन येणार आहे पहा f ऑफ 2 प्लस x into f dash of 2 plus x square upon 2 factorial into f double dash of 2 plus and so on. ओके, म्हणजे आपलं जे फंक्शन आहे x plus 2 साठीचं ते फंक्शन आपल्याला सुरुवातीला x साठी लिहायचं आहे. ओके, तर ते सुरुवातीला x साठी जर लिहिलं तर ते फंक्शन होऊन जाते पहा. सो दिस फंक्शन फॉर x बिकम, सिंपली काय करायचं, याच्यामध्ये प्लस 2 जो आलेला आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा, म्हणजे f ऑफ x होणार आहे, हा कॉन्स्टंट जो आहे तसा. इथं x प्लस 2 ची पॉवर आहे तर त्या ठिकाणी फक्त x ची पॉवर लिहायची, x स्क्वेअर प्लस 3 इंटू, या ठिकाणी पण x प्लस 2 आहे तर तिथं पण फक्त x येणार आहे आणि मायनस 1. या पद्धतीने हे f ऑफ x सुरुवातीला आपल्याला लिहायचे आणि या ठिकाणी a म्हणजे असणार आहे आपला 2 आणि मग त्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायच्या आहे. f ऑफ 2 प्लस x इंटू f डॅश ऑफ 2. f डॅश ऑफ 2 म्हणजे काय, जो f ऑफ x आपण लिहिला त्याचा डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये x च्या ऐवजी 2 रिप्लेस करायचं आणि या पद्धतीने मग ही सिरीज आपल्याला भेटून जाते. ओके, सो दिस इज अन इन्फायनाइट सिरीज. ओके, ती इन्फायनाइट सिरीज असणार आहे. आता फंक्शन आपलं जर अल्जेब्राइक असेल तर एका पर्टिक्युलर स्टेजला ती सिरीज जी आहे ती एंड होणार आहे. ओके, आता इथं एक सिरीज एक्सपान्शन इन पॉवर ऑफ x लिहिलेलं आहे. कधी फंक्शन आपलं x प्लस a चं असतं, तर पहिला रिमार्क काय सांगतोय, आपलं फंक्शन जे आहे ते x मायनस a चं आहे. ओके, वर फंक्शन इज अ फंक्शन ऑफ x मायनस, म्हणजे जसं मगाशी मी लिहिलं होतं इथं त्याच पद्धतीनं ते x मायनस काहीतरी असेल 3 असेल समजा, मग त्या ठिकाणी असेल x मायनस 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 2 इंटू x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 इंटू x मायनस 3 ब्रॅकेट प्लस 7. या पद्धतीने या ठिकाणी पण सुरुवातीला ते फंक्शन x साठी लिहायचे, तर ते होणार आहे x क्यूब, याच्यातला 3 फक्त गायब करून टाकायचा, मायनस 3 मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस हा कॉन्स्टंट 3 आहे तसा याच्यातला x गायब केला, x उरला प्लस 7. या पद्धतीने x चं फंक्शन मिळून जातं आणि या ठिकाणी a म्हणजे आहे का मायनस 3. म्हणजे आपलं एक्सपान्शन लिहिताना f ऑफ x च्या फंक्शन मध्ये x च्या ऐवजी मायनस a रिप्लेस करा, त्याच्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याच्यामध्ये मायनस a घ्या, डबल डेरिव्हेटिव्ह घ्या, ट्रिपल डेरिव्हेटिव्ह घ्या आणि या ठिकाणी मल्टिप्लाय येणार आहे इन पॉवर ऑफ x म्हणतोय, म्हणजे मल्टिप्लाय x च्या पॉवर येणार आहे. ओके, इथं पण इन पॉवर ऑफ x म्हटलेलं, त्याच्यामुळे इथं पण x च्या पॉवर मल्टिप्लाय आलेल्या आहेत. ओके, ज्याच्या पॉवर मध्ये लिहितोय त्याच्याच पॉवर येणार आहे. इन पॉवर ऑफ x म्हणतोय म्हणजे x च्याच पॉवर येणार आहे, x स्क्वेअर x क्यूब x रेज टू 4 x रेज टू 5 अँड सो ऑन. जेवढी x ची पॉवर आहे तेवढंच फॅक्टोरियल डिवाइड पाहिजे आणि तेवढाच त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असणार. x ची पॉवर 2 सेकंड डेरिव्हेटिव्ह, x ची पॉवर 3 थर्ड डेरिव्हेटिव्ह, x ची पॉवर 4 असेल तर फोर्थ डेरिव्हेटिव्ह असेल, x ची पॉवर 3 आहे म्हणून डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल, x ची पॉवर 2 आहे म्हणून डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. सिमिलरली f ऑफ x मायनस a साठी मायनस असेल तर फंक्शन मध्ये ती मायनस टर्म रिप्लेस करा. जसं इथं a म्हणजे मायनस 3 आणि या फंक्शन मध्ये x च्या ऐवजी तुम्ही मायनस a रिप्लेस केलं तर तुम्हाला f ऑफ मायनस a मिळून जाईल. ओके, या पद्धतीने हा सेकंड रिमार्क आहे. एक्झाम्पल घेतल्यानंतर आणखी ती क्लिअर होऊन जाईल. काय चेंजेस करायचे तेवढं लक्षात आलं की हा आपला टेलर्स थिअरम संपला. याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाहीये, फक्त डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जमणं गरजेचं आहे, ते पण अगदी स्टँडर्ड फॉर्ममध्ये.
पुढे दुसरा रिमार्क आहे बा टेलर सिरीज एक्सपान्शन ऑफ एफ ऑफ एक्स इन पॉवर ऑफ एक्स मायनस ए. आता इथे एक ची पॉवर नको, आपल्याला कोणाची पॉवर पाहिजे एक्स मायनस ए ची, म्हणून प्रत्येक ठिकाणी एक चीच पॉवर आहे. पहिल्यामध्ये ते एक्स मायनस ए ची पॉवर येणार नाही, इथं पण पहिल्यामध्ये एक ची पॉवर आली नव्हती, इथं पण नव्हती. ठीक आहे, दुसऱ्या टर्म पासून एक ची पॉवर येईल एक्स मायनस ए रेस टू 1, एक्स मायनस ए रेस टू 2, एक्स मायनस ए रेस टू 3, एक्स मायनस ए रेस टू 4. जेवढी पॉवर असेल तेवढ्याच्या फॅक्टोरियलने डिवाइड करायचं. इथं डिवाइडेड बाय 1 फॅक्टोरियल आहे, 1 फॅक्टोरियल म्हणजे 1च असतो, त्याच्यामुळे इथं लिहिलं नाही. इथं पॉवरला 2 आहे म्हणून डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल, पॉवरला 3 आहे डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल अँड सो ऑन. सिमिलरली फंक्शन काय असणार आहे, या फंक्शन मध्ये एक च्या ऐवजी आपल्याला काय रिप्लेस करायचंय, तर हा ए रिप्लेस करायचा. ओके, म्हणजे मायनस ए असेल तर प्लस ए रिप्लेस करा, प्लस ए असेल तर मायनस ए रिप्लेस करा, या पद्धतीने. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल याच्यासाठी तुमचं एफ ऑफ एक्स फंक्शन दिलेलं असेल एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 3 आणि आपल्याला एक्सपान्शन हवं असेल इन असेंडिंग पॉवर ऑफ एक्स मायनस 2. तर या ठिकाणी ए म्हणजे काय असणार आहे, तर या ठिकाणी ए म्हणजे असणार आहे 2, साइन अपोजिट घ्यायचं. ओके, आणि मग ते फंक्शन मध्ये रिप्लेस करायचं. सिमिलरली प्लस साइन असेल तर काय येणार आहे, मायनस ए येणार आहे. ओके, या पद्धतीने हे 3 रिमार्क आणि हे आपलं स्टेटमेंट आहे, याची मदत घेऊन आपण टेलर सिरीज एक्सपान्शन कुठल्याही फंक्शनचं लिहू शकतो. ओके, एकदम इझी. फक्त हे 3 रिमार्क आणि ही डेफिनेशन आपल्याला लक्षात पाहिजे. परत सांगतोय, इन पॉवर ऑफ एक्स असेल, एक्स प्लस ए चं फंक्शन असेल तर फंक्शन मध्ये एक्सच्या ऐवजी ए रिप्लेस करा. दिलेलं फंक्शन एक्स साठी द्या, एक्स प्लस ए साठी आहे तर ते एक्स साठी लिहायचं, ए ला काढून टाकायचं त्याच्यातून थोडक्यात, आणि मग आलेले एफ ऑफ एक्स मध्ये एक्सच्या ऐवजी ए रिप्लेस करा. आलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याच्यामध्ये एक्सच्या ऐवजी ए रिप्लेस करा, डबल डेरिव्हेटिव्ह घ्या त्याच्यामध्ये एक्सच्या ऐवजी ए रिप्लेस करा अँड सो इन असेंडिंग पॉवर ऑफ एक्स म्हटलं त्याच्यामुळे एकच्या पॉवर एक ने वाढवायचा. पहिल्या टर्म मध्ये एकची पॉवर येणार नाही, दुसऱ्यामध्ये एकची पॉवर 1, तिसऱ्यामध्ये एकची पॉवर 2, 3 अँड सो. सिमिलरली या ठिकाणी प्लस मायनस ए असेल तर फंक्शन मध्ये एकच्या ऐवजी मायनस ए रिप्लेस करा. इन पॉवर ऑफ एक्स मायनस ए म्हटलं तर एक्स मायनस ए च्या पॉवर येणार आहे आणि या ठिकाणी फंक्शन मध्ये एकच्या ऐवजी ए रिप्लेस करायचा. इन पॉवर ऑफ एक्स प्लस ए म्हटलं असेल तर एक्स प्लस ए च्या पॉवर येणार आहेत आणि फंक्शन मध्ये एकच्या ऐवजी प्लस असेल तर मायनस ए घ्यायचं, मायनस ए असेल तर प्लस ए घ्यायचा. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन नको. इथं खाली मेन्शन पण केलेलं आहे पुट एक्स इज इक्वल टू मायनस ए, याच्यासाठी पर्टिक्युलरली मेन्शन केलंय ते पुट एक्स इज इक्वल टू मायनस ए इन एफ ऑफ एक्स वी गेट एफ ऑफ मायनस ए. पुट एक्स इज इक्वल टू मायनस ए इन एफ डॅश ऑफ एक्स वी गेट एफ डॅश ऑफ मायनस ए. पुट एक्स इज इक्वल टू मायनस ए इन एफ डबल डॅश ऑफ एक्स वी गेट एफ डबल डॅश ऑफ मायनस ए and so on. Okay, so keep in mind all that thing, then we can easily calculate and simplify given Taylor series expansion of given function. Okay, टेलर्स थिअरम काय आहे हा बघितला आपण, त्याच्या 4 रिमार्क्स पण पाहिलेले आहेत. आता त्याच्यावरची काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत. सो या ठिकाणी एक नोट दिलेले पहा, ऑल at the time of expanding in powers of x take a with sign. ज्यावेळेस आपण आपली जी सिरीज आहे, आपलं जे फंक्शन आहे त्याचं एक्सपान्शन लिहित असतो इन पॉवर ऑफ एक्स, तर त्या केसमध्ये आपल्याला जे काही फंक्शन दिलंय त्याच्यामध्ये जो ए आलेला आहे त्याला चिन्ह सकट घ्यायचं. ओके, साइन सकट घ्यायचं. असं एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे, एक्सपांड 7 प्लस एक्स प्लस 2 प्लस 3 इंटू एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब प्लस एक्स प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 4 in ascending powers of x. So here we have given function of x plus 2. Okay, because everywhere there is a power of x plus 2. Here is x plus 2 raised to 1, x plus 2 raised to 3, x plus 2 raised to 4. So we have given function f of x plus a, which is f of x plus 2 is equal to 7 plus x plus 2 plus 3 into bracket x plus 2 bracket cube plus x plus 2 bracket raised to 4. Okay, so I will write this function for x only. So therefore f of x is equal to, काय करायचं, याच्यामधून एक च्या पुढची जी टर्म आहे प्लस मायनस ती रिमूव्ह करायची आहे या फंक्शन मधून. सो 7 कॉन्स्टंट ॲज इट इज प्लस दिस बिकम x. Then again plus sign, these 3 constant as it is, instead of x plus 2 write just x bracket cube plus instead of x plus 2 just write x with power
4. So this is our f of x. Now by Taylor's theorem, what is Taylor's theorem? F of x is equal to, so expansion of f of x plus a is equal to f of, इथं काय सांगितलेलं आहे, a चं जे साइन आहे ते आहे तसं घ्यायचं. ठीक आहे. सो f ऑफ, इथं प्लस साइन आहे म्हणजे इथं प्लसच येणार आहे, f ऑफ a प्लस कोणाच्या पॉवरच्या एक्सपान्शन मध्ये लिहायचं आहे, x च्या, म्हणजे कंटिन्युअसली x च्या पॉवर येणार. पहिली टर्म x, त्याला मल्टिप्लाय f डॅश ऑफ a प्लस then x square divided by 2 factorial into f double dash of a plus x cube divided by 3 factorial f triple dash of a plus and so on up to infinity. Okay, या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय आहे and a is equal to, इथं पहा x plus 2 चं फंक्शन आहे म्हणजे प्लस 2 हा या ठिकाणी a असणार आहे. आता सांगितलेलं आहे इथं पॉवर या ठिकाणी a टेक a विथ साइन, a ला a म्हणजे 2 आहे त्याला प्लस साइन आहे म्हणजे a झाला प्लस 2. सो f of x plus 2 is equal to, a ची व्हॅल्यू आहे 2, so we get f of 2 plus x into f dash of 2 plus x square upon 2 factorial means 2 into f double dash of 2 plus x cube divided by 3 factorial means 6 into f triple dash of 2 plus and so. ओके, या ठिकाणी फक्त मी फॅक्टोरियल सिम्प्लिफाय केलेली आहे आणि a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके, जे की 2 होती. 2 फॅक्टोरियल म्हणजे आपल्याला माहिती आहे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 into 1 2, 3 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं 1 into 2 into 3, that means 6. And now this become our equation number 1. Okay, so now find value of f of x at a. So we know that f of x is equal to 7 plus x plus 3x cube plus x raised to 4. Okay, and our requirement is to find f dash of a means f of a means f of 2. So put x is equal to 2 in this equation, we get 7 plus 2 plus 3 into 2 cube plus 2 raised to 4. ओके, हे f of x as it is आपण या ठिकाणी दिलंय, त्याच्यामध्ये x च्या ऐवजी a म्हणजेच 2 रिप्लेस केलेला. इझी वे सिम्प्लिफाय करू शकतो. 7 plus 2 झालेला आहे 9 plus 2 चा क्यूब 8, 8 into 3 24 plus 2 raised to 4 is 16. So addition become 20, 30, 49. Okay, so this is value of our f of 2 ची value आलेली. Now find f dash of x. Here f of x is given, so differentiate this with respect to x. We get f dash of x. या ठिकाणी फंक्शनची बेरीज वजा बाकी म्हणजे डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार आहे. 7 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x square into 3 9x square plus x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढं आणि त्या पॉवर मधून 1 वजा होणार. ओके, x raised to n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज केला. आणि सो f dash of 2 is equal to, बरं त्याच्यामध्ये 1 च्या ऐवजी 2 घ्यायचा, हे 0 plus 1 1 आलं प्लस 9 into square of 2 plus 4 into cube of 2. So in that way we get 1 plus square of 2 is 4, 4 into 9 36 plus cube of 2 is 8, 8 into 4 32. So in that way we get 69, which is value of f dash of 2. Okay, now find f double dash. So f double dash of x is equal to, again differentiate this. This is 1 plus 9x square plus 4x cube. Okay, याला परत डिफरन्शिएट केलं, 1 चा डेरिव्हेटिव्ह आला 0 प्लस 9 as it is, x square चा डेरिव्हेटिव्ह 2x
plus 4 as it is, derivative of x cube is 3x square. So in that way we get 18x, right, plus 12x square, and therefore f double dash of 2 is equal to 18 into 2 plus 12 into 2 square, so which is equal to 36 plus 48, so this is equal to 84. So this is value of f double dash of 2. Okay, now find third derivative of x. So this is equal to, differentiate this again with respect to x. So we get 18 as it is, derivative of x is 1, plus 12 as it is, derivative of x square is 2x. So in that way we get 18 plus 24x, and therefore f triple dash of x is equal to, sorry, f triple dash of 2 is equal to, its ऐवजी 2 put कर दो अपन इसमें, 18 as it is plus 24 into 2, so this is equal to, so this is equal to 24 into 2 is 48, 48 plus 18, 66, right? So in that way we get f triple dash of 2. This is third derivative of our function at 2. And now next derivative, last derivative is f fourth derivative of f with respect to x. So derivative of 18 is 0 plus derivative of 24 as it is into derivative of x is 1. So in that way we get 24, and therefore f fourth derivative of f with 2 is equal to 24. Okay. So in that way we get all derivative of given function. Now again differentiate this. After differentiating this again with respect to x, we get derivative of constant is 0. Okay. आणि पुढे आणखी डिफरन्शिएट केलं तर 0 चा परत डेरिव्हेटिव्ह काय येतो 0च येतो. ओके, म्हणजे पुढे कंटिन्युअसली तुम्ही डिफरन्शिएट करत गेला तर डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0च येणार आहे. म्हणजे पुढच्या सगळ्या टर्म काय होतात फॅनिश होतात. डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे टर्म फॅनिश होतात. आता पुढे जाऊन काय करायचं आपल्याला, या डेरिव्हेटिव्हच्या आलेल्या ज्या टर्म आहेत, व्हॅल्यू ज्या आहेत x इज इक्वल टू 2 ला, तर त्या व्हॅल्यू आपल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ओके, so I will substitute these values in our equation 1. So equation 1 become, therefore equation 1 become f of x plus 2 is equal to f of 2, value of f of t is 69, then plus sign x into f dash of 2, value of f dash of 2 is, sorry, value of f of 2 is 49. केअरफुली सबस्टिट्यूट करा. f of 2 ची व्हॅल्यू 49 आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर f dash of 2 ची व्हॅल्यू आहे 69, त्याला मल्टिप्लाय आहे f dash of 2 ला मल्टिप्लाय x प्लस f डबल डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू आलेली आहे 84. So 84 into त्याला मल्टिप्लाय x square upon 2 as it is plus f triple dash of 2, value of f triple dash of 2 is 66 into multiply x cube divided by 3 plus fourth derivative, value of fourth derivative become 24 and multiply it by x raised to 4 divided by 4 factorial. 4 factorial is 12 and remaining terms are 0. Okay, up to infinity. So in that way final answer become required Taylor series expansion in power of x is 49 plus 69 into x plus this become 42x square plus this become 22x cube plus this is 2x raised to 4. आणि पुढच्या सगळ्या व्हॅल्यू काय 0 आहे, त्याच्यामुळे इथे थांबायचे. ओके, एका पर्टिक्युलर स्टेजला ही सिरीज एंड होणार आहे. ओके, तर या पद्धतीने f of x plus 2 जे फंक्शन होतं त्याचं एक्सपान्शन इन पॉवर ऑफ x आपण लिहिलेलं आहे. सो दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, एकदा व्यवस्थित बघून घ्या, याच्यावरचं एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता.
Okay. Now let us try to solve one more example by using Taylor series expansion. So using Taylor's theorem, express x minus 1 bracket raised to 4 minus 3 into x minus 1 bracket cube plus 4 into x minus 1 bracket square plus 5 in ascending powers of x. Here we want to express this in ascending power of x by using Taylor's theorem. So here this function is a function of x minus 1 because everywhere there are powers of x minus 1. So this is function of x minus 1 means function of x minus a. So this become given function and therefore f of x is equal to x minus 1 जिथे जिथे आहे तिथं फक्त x लिहायचा आहे. इथे x minus 1 आहे त्याच्याऐवजी x raised to 4 minus 3 into x cube इथं पण x minus 1 आहे त्याच्याऐवजी x पॉवरचा 3 आहे तसा plus 4x square plus constant 5 as it is. So in that way we get our function f of x. And now by Taylor's theorem, what is Taylor's theorem? So expansion of f of x minus 3 because here given function is function of x minus a. So this become f of minus a. Okay, so what is the note लिहिलेला आपण at the time of expanding in power of x take a with sign. या ठिकाणी a काय आहे a with निगेटिव्ह साइन आहे त्याच्यामुळे फंक्शन मध्ये x च्या ऐवजी मायनस a रिप्लेस करायचा आहे प्लस x into f dash of minus a plus x square upon 2 factorial f double dash of minus a plus x cube divided by 3 factorial into f triple dash of minus a and so okay. एक्सच्या पॉवर मध्ये लिहायचं आहे आपल्याला इन असेंडिंग पॉवर ऑफ एक्स म्हटलेलं आहे त्याच्यामुळे एक्सच्याच पॉवर येणार आहेत एक्स एक्स स्क्वेअर एक्स क्यूब एक्स रेज टू 4 अँड सो दिस बिकम f of x minus 1 is equal to f of minus 1 plus x into f dash of minus 1 plus x square divided by 2 into f double dash of minus 1 plus x cube divided by 6 into f triple dash of minus 1 plus and so. ओके तर या ठिकाणी x च्या ऐवजी a च्या ऐवजी काय पुट केलेलं आहे आपण a च्या ऐवजी 1 पुट केलेलं आहे -1 पुट केलेलं आहे कारण या ठिकाणी -a म्हणजे काय आहे -a म्हणजे -1 आहे a म्हणजे 1 आहे म्हणजे -a म्हणजे -1 so this become our equation number 1. Okay, so now write f of x. So here f of x is equal to काय आहे f of x function x raised to 4 minus 3x cube plus 4x square then plus 5. So this is our given f of x and now we write this function for minus as per our requirement of this equation we required f of minus 1 so replace x by minus 1 in this equation so we get f of minus 1 is equal to minus 1 raised to 4 minus 3 into minus 1 raised to 3 plus 4 into minus 1 raised to 2 plus 5 constant as now this become power of negative term is even then this negative become positive and power of 1 is 4 become 1. Then minus 1 cube is minus 1. Minus 1 into minus 3 become plus 3. Square of minus 1 is plus 1 into 4 become 4 plus 5 as it is. So in that way we get f of minus 1 is equal to 13. So this is our required value of function at x is equal to a. Now find f dash of x. So f dash of x become 4x cube minus 9x square plus 8x. Okay, after differentiating this equation and now f dash of minus 1 become just replace x by minus 1 in this equation so you get 4 into minus 1 cube minus 9 into minus 1 raised to square plus 8 into minus 1 after simplifying this cube of minus 1 is minus 1 into 4 is minus 4 square of minus 1 is plus 1 into minus 9 become minus 9 8 into minus 1 is minus 8. So in that way we get this become 21.
1 with minus. So this is our f dash of minus. Okay. Now find second derivative of given function. So f double dash of x become 4 as it is, derivative of x square, x cube is 3x square, 3x square into 4 become 12x square, minus derivative of 9x square is minus 18x, plus derivative of 8x is 8. So in that way we get f double dash of minus 1 become 12 into minus 1 square minus 18 into minus 1 plus 8. So this is equal to minus square of minus 1 is plus 1. Plus 1 into 12 is 12, minus 18 into minus 1 become plus 18, plus this 8 constant as it is. So in that way we get f double dash of minus 1 is equal to 10, 20, 30, 38. So this is the value of second derivative of f at minus 1. Now third derivative of f of x is, again differentiate this, we get 24x minus 18. So third derivative of f of x at x is equal to minus 1 become 24 into minus 1 minus 18. So this is equal to minus 24 minus 18. So which is equal to 20, 30, 42 with minus 1. So f triple dash of minus 1 is equal to minus 42. Okay. So this is the third derivative of our function. Now fourth derivative become, fourth derivative of f of x is equal to 24. So fourth derivative at minus 1 is 24 with positives. Okay. Now find fifth derivative. So fourth derivative is constant. So fifth derivative become 0 and remaining all derivatives are 0. Okay. So in that way fifth and higher derivative will get to 0. So these terms vanishes. Okay, now put all these values in our equation number 1. We get required result. So required result become, therefore equation 1 become f of x minus 1 is equal to f of minus 1. Value of f of minus 1 is 13. Then f dash of minus 1 into x. So value of f dash of minus 1 is minus 21 into x as it is. Next value is f double dash of minus 1. F double dash of minus 1 is plus 38 into x square upon 2 as it is. Then third derivative of f double dash triple dash of minus 1 is minus 42 into x cube upon 6 as it is. Then fourth derivative become plus 24 into x raised to 4 divided by 24 plus remaining derivatives are 0. So remaining terms also 0. So in that way we get 13 minus 21x plus 19x square minus 7x cube plus x raised to 4. So this is the required expansion of our function f of x minus 1 in ascending powers of x. Okay, तो या पद्धतीने अगदी इझिली आपण त्याचं एक्सपान्शन इन पॉवर ऑफ x लिहू शकतो using Taylor's theorem. I hope you can understand how to expand given series in power of x by using Taylor's theorem. Now here I have given two examples for homework. So you should try to solve these two examples at home. I have given here answer of these particular examples also. So try to solve these examples at home. Okay, thank you.